तन्वीर चौधरी नो डाऊट एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पहिल्या सत्रामध्ये 2 विकेट घेतल्या, 3च धावा त्याने खर्च केल्या आणि सेकंड इनिंग मध्ये 12 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅटमध्ये आली. तो तन्वीर चौधरी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ओके सर. आणि सन्माननीय सुनीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. सुनील गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या खेळाडूचा सन्मान केला जाईल. आणि त्याने आनंद मांडेला ही खऱ्या अर्थाने पुरस्कृत केली आहे, कारण यंगस्टर आहे, त्याचा होप्स वाढवण्यासाठी आपण पाहतो, त्याला मोटिवेट करण्यासाठी त्याने स्वतःची मॅन ऑफ द मॅच त्याला बहाल केली आहे. आनंद मांडे खूप चांगला झेल आनंदने टिपला आणि चांगली फिल्डिंग आनंदची राहिली. आपण पाहतो आनंद मांडे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच चालू असलेली मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये कांबे आणि त्यांच्या विरोधामध्ये कराडे टीमने मला वाटतं टॉस जिंकून घेतली बॅटिंग आणि फिल्डिंग साठी आपण पाहतोय कांबे टीमला या ठिकाणी आमंत्रण केलंय. जिंकून बॅटिंग घेतली. हॅलो सिद्धेश म्हात्रे पहिला गोलंदाज आपण पाहतोय. कांबे टीमचा स्टेप होऊन मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय. फलंदाजाला तर बीट केलाय, परंतु इथे चोरटी धाव येते का? टॉस कोण जिंकलाय? कराडे यांनी बॅटिंग घेतली. एक धाव या ठिकाणी बाईची आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती. धावसंख्येचा श्री गणेश होतोय आणि निर्णय पहा, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली कराडे टीमने. यश मोरे, रोहित कोडपाणे सिद्धेश माते, एक रन बाईची डॉट बॉल बाईची सिद्धेश म्हात्रे आपण पाहतो पहिला बॉल निर्धाव त्याने फेकला होता, परंतु 22ची धाव पहिली आली. त्यानंतर या बॉलवरती देखील एक चोरटी धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय आणि बॅटची सहाय्याने आपण पाहतो ही एक सिंगल आली आहे. 2 धावा धाव फलकावरती. मला वाटते 2 ओव्हरची मॅच असेल. 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 2 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा होता. ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी सुखरूप पूर्ण केल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने थोडासा बदल धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. टीम टोटल जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 12 बॉलचं सत्र आहे. 12 चेंडूंच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रोग्रेस वरती. नाही पॉवर प्ले नाही ना, पॉवर प्ले नाही ना, पहिलं षटक प्रोग्रेस वरती आहे आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शफल झाला. त्यानंतर अक्रॉस दी लाईन मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू फील्ड करतोय. धावा दोन्ही खेळाडू आपण पाहतोय अगदी वेगाने पूर्ण करतायत. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 3 धाव्यांच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बघा दमला खेळाडू, कारण धावा धावणं आता इतकं सोपं नाहीये. सराव नसतो, प्रॅक्टिस नसते. आता प्रॅक्टिस मध्ये देखील प्रत्येक खेळाडू फक्त षटकार मारत असतो, रन कमी घेतो.
हा कराडेवाले रन काढतात, परंतु बरेचसे टीम आता आपण पाहतो प्रॅक्टिस मध्ये नेट लावतात, त्यानंतर फक्त षटकार चौकारांवरती त्यांचा भर देण्याचा प्रयत्न असतो. यावेळेस मोठा फटका मारायचा होता, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतो सिद्धेश म्हात्रे या गोलंदाजाचा. पहिल्या बॉलवरती एक बाईकची धाव आली, त्यानंतर आली सिंगल. दुसऱ्या बॉलवर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर आली तिहेरी धाव, त्यानंतर आला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. टीम टोटल 7 आकड्यावरती थांबली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असावा पहिल्या ओव्हरचा. लाऊड अपील केली जाते, परंतु उत्साह बराच आहे, आत्मविश्वास थोडा कमी पडला. पंच तटस्थ लेगबाईचा इशारा या ठिकाणी करतायत. लेगबाईच्या मदतीने टीम टोटल 8 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गडी एकही या बाद झाला नाहीये. यश आणि रोहित ही जोडी आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हॅलो, कैरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय सागर पाटील, आणि त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई कियांश 11 मोठी जुई. टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. कैरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज वापरला जाईल आर्यन कुरंगळे. विशाल बाबर या ठिकाणी जोडले गेलेत. निखिल बाबर यांनी आता थोडासा रेस्ट घेतलाय, कारण सकाळपासून ते जोडलेत या स्पर्धेमध्ये. एकाच खुर्चीवरती दिवसभर बसून आहेत. दुपारचं जेवणही त्यांनी केलं नाहीये आणि रात्रीचं जेवण देखील केलं नाहीये, त्यामुळे थोडा रेस्ट त्यांनी घेतलाय. या बॉलवरती पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका होईल का? डायरेक्ट थ्रो अतिशय सटीक अचूक, आणि आपण पाहतोय की फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. बॉलर कोण आहे? आर्यन कुरंगले. हॅलो, चला टॉस करून घ्या. प्रतीक मोरे कैरी टीमचा कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी. जुई टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. रोहित कुडपाने हा खेळाडू बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती आता आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आदित्य मोरे. कराडे टीमचा आणखी एक चांगला गुणवान खेळाडू आपण पाहतोय आदित्य मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र तयार येतो आर्यन कुरंगळे. आर्यनचा हा बॉल ऑन साईडला खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे विघ्नेश, चुकी करणार नाहीये. बराचसा अनुभव आहे विघ्नेशकडे आणि त्या अनुभवाचा वापर करतोय. सोप्पा झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय तो आदित्य. टॉस या ठिकाणी केला जातोय अक्षय गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला कैरे, दुसऱ्या बाजूला मोठी जुई. कैरे टीम टॉस लगेच निर्णय काढवा. 2 ओव्हरची मॅच असेल. जो काही आपला निर्णय असेल तो लगेच काढवायचा. फिल्डिंग घेतली आहे. टॉस साठी कोणी येऊ द्या. डिसिजन सागर पाटीलचा असेल. रेस्ट घेतलाय इथे नाही. अरे आता पोट भरायला गेलाय तो ऑन साईडला खेळल्या बॉलला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल कंप्लीट होईल. थांबवलंय खेळाडूने. एकाच धावेवरती समाधान मानलंय. जोडी आपण पाहतोय 2 खेळाडू मैदानामध्ये. अनिकेत आलाय आणि यश मोरे. 10 धावा पहिलं दशक धावसंख्येचा आपण पाहतो. आता स्ट्राईक वरती यश गेलाय. यश मोरे जो सलामीला आला खेळाडू, कारण आता धावसंख्येची गरज आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ मला वाटतं बाकी आहे आणि या 3 बॉलवरती खऱ्या अर्थाने स्ट्राईक घेतली ती यश मोरेने. यशला माहिती आता धावा करावे लागतील. एखाद दुसरा चौकार, एखाद दुसरा षटकार.
ह्या मॅचला कलाटणी देऊ शकतो. आणि तो प्रयत्न आपण पाहतोय, बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय, सक्सेस. यशने स्ट्राईक घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला होता आणि का थांबवला होता याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय या मैदानावरती. या बॉलवरती दिलंय बिग हिट. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार आलाय डीजे. सहा धावा आल्या आणि 6 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय टीम टोटल जाऊन पोहोचली ती 16 आकड्यावरती. फलंदाज बाद झाले. 2-2 ओव्हरची मॅच आहे आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची एज घेतली यावेळेस. पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला बीट करून बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये आणि फाईन लेग झोन मध्ये मागच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या बॉलवरती आलाय दर्जेदार चौकार. आता कलाटणी भेटली. आता ट्विस्ट आलाय मॅच मध्ये. आता 2 मोठे फटके आलेत आणि टीम टोटल जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती डीजे. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल या सत्रातील. नेक्स्ट इनिंग मध्ये टार्गेट कितीचा असेल आणि त्याचा डिसिजन देणारा हा शेवटचा चेंडू आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखी एक जर मोठा फटका आला ना तर सोनं पे सुहागा. वातावरणाचा, खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास करून आपण पाहतोय या टीमने बॅटिंग घेतली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन कमी आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावत आलेत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे आणि इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. 2 धावा या बॉलवरती जोडल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती आणि गरज असेल ती 23 धावसंख्येची येणाऱ्या 12 बॉलमध्ये. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहतोय गणेश पाटील मॅन फ्रॉम माडप यांच्याकडून चांगली डीजे ऑपरेटिंग केली जाते. तिरंगा चषक अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाड आयोजित आपण सुंदर भव्यदिव्य स्पर्धा आणि फटाक्यांची आतिषबाजी आपण सुंदर पद्धतीने केलेलं आयोजन, जी काय मेहनत घेतली या अष्टविनायक संघाने. आपण पाहतोय टाइम सुद्धा आले 3:33 3-3 आणि अशा वेळी सुरू होतो सामना. कराडे विपक्ष
कांबे ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 23 धावांचा माफक आव्हान इथे उभं करून ठेवलंय कांबे संघासमोर. ते कराडे संघाने यश मोरे असतील, आदित्य मोरे असतील, एक जबरदस्त आपलातून फलंदाज आपण पाहतोय. त्यांनी मला वाटतं तलेगाव संघाला 63 धावांचं आव्हान असं कुठेतरी वाटलं होतं की एकतर्फी सामना होईल, परंतु यश मोरे आणि आदित्य मोरेने जी काय फलंदाजी केली होती त्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत मजल मारल्याने सुंदर पद्धतीने आपली एक फलंदाजी दाखवून या पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश अर्पण केला. कांबे विपक्ष खेळत असताना चांगली आपल्याला लढत सुद्धा ही पाहायला नक्कीच मिळेल. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रतीक शिर्के कानमंत्र देतात गोलंदाजांना. मला वाटतं प्रतीक शिर्के, त्याच्यानंतर कैरे गावाचे रजत पाटील, इथं असणारे शुभम नाईक आणि मी स्वतः आम्ही अंडर 19च्या मॅचेस बऱ्याच खेळलेल्या आहेत 2020-21. त्यामुळे सगळे मित्रमंडळी मी या सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करतो. तुम्ही तुमची अमूल्य वेळ आणि तुमची उपस्थिती या स्पर्धेमध्ये खर्च केला, वेळ तुमचा. आणि सुरुवात होते सामन्याला. यश मोरे मला वाटतं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आपल्या संघाची जबाबदारी सांभाळता आणि नक्कीच बडी मछली जालना विघ्नेश कुरंगळे पहिलाच मोठा हादरा, सुवर्ण संधी. डीजे गणेश निमित्ताने शुभेच्छा. तर आपण पाहतोय नौका फलंदाज जातोय मैदानात विघ्नेशची जागा भरून करण्यासाठी. गौरव आयोजक राहुल शिर्के यांचे परम मित्र गौरव कसा खेळ करणार याची त्यांना सुद्धा अस्वस्थता लागले. राहुल शिर्के, राजेश शोले आपण पाहतोय, नितेश धुराव, ओमकार गायकवाड, एक जबरदस्त ज्यांनी खरोखर मनापासून मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचवलं. कोणतेही विघ्न न येता विघ्नार्थांची पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मान करून आणि संविधानाचे खरं शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना करून आपण या स्पर्धेची सुरुवात केली. चला पुढील चेंडू सामना करते डावखुरा त्याचा फलंदाज. आधीने दिलेला सरळ जमीन लगतचा चेंडू उचलून फेकणार, त्यापूर्वी एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो सुद्धा यशस्वी पूर्ण करून 2 धावा, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालं आणि 2 धावेंच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 23 धावांचा पाठलाग करत असताना लागते 1 बाद 2च्या घरात. गौरव डावखुरा त्याचा फलंदाज कांबे संघाकडून आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळतो येतो. डावखुराचा फलंदाज नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी असते. आपण पाहतोय प्रतीक शिर्के नेहमी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतात, परंतु आज ऑन फील्ड सुंदर पद्धतीचा चेंडू, परंतु तुतू मे कॉर्डिनेशन थोडं चुकलं आणि झेल सुटली, झेल ड्रॉप झाली. आपण पाहतोय 1 धावा जर समाधानी पत्करावर लागली, 1 धावेच्या बरोबरीने 23 धावांचा पाठलाग करत असताना धावपळकार धावा लागतायत. त्या 3 धावा या धावपळकार लागतात. विघ्नेश कुरंगळे बाद झाला. एक जबरदस्त फलंदाज होता, वाटलं होतं बऱ्याच अपेक्षा होत्या त्याच्याकडून आपल्या संघाला, परंतु त्या आशांना पूर्णपणे थांबवलं ते यश मोरे या गोलंदाजाने. एक मला वाटतं आधी आता ऑन स्ट्राईक जातोय, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा आपण डेच्या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं की किताब पत्करवता, पाठीमागे त्याने 3 षटकार लगावले होते, तोच आधी ऑन स्ट्राईक, तर समोर यश मोरे. मी म्हटलं होतं आधीमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमतेला पूर्णपणे तो साध्य करत आहे, आपली सिद्धता आणि योग्यता स्पष्टपणे दाखवत आहे. आणि या चौकाराने 4 धावा पुढे गेल्या आणि 9 मला वाटतं 23 धावांचा पाठलाग करत असताना धावपळकार धावा लागल्या त्या.
एक धावेची सुद्धा भर पडेल. आता मात्र समीकरण बदललंय. येणारा चेंडू असेल ते शिल्लक 9 चेंडू आणि गरज विजयासाठी 15 धाव्यांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. कशा पद्धतीने नक्कीच काय कॅल्क्युलेशन असेल डोक्यामध्ये, कोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेशन असेल, फ्रीट असणार आहे. पंच हेलिकॉप्टर करतात. नक्कीच समोरच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असते किंवा कारण धावचित्त केला तरच फलंदाज बाद अथवा तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असता. आपण पाहतोय कैरे टीम इथे उपस्थित आहे. रजत पाटील सुंदर फटका, तेवढा सुंदर क्लास दाखवला. क्रिकेटचा नजाकत भरलेला फटका, सरळ जातोय चेंडू गरंग सीमा रेषे पार. 4 धावांसाठी आलेला दणदणीत चौकार. खरं तर अभ्यास असो किंवा क्रिकेटचे काहींना तर बॅट पकडता येईल नाही, परंतु हा फलंदाज मोठ्या मोठ्या गोलंदाजांना गार करतोय. आधी पुन्हा एकदा तेज रफ्तार यश मोरे आपण पाहतोय. आपली गुणवत्ता, आपली चपळता, आपली चालाकी, आपली मेहनत दाखवतोय. आणि पंच आमच्या दिशेने पुन्हा एकदा वळतायत का थर्ड अंपायरची मागणी की धावचित पकडलाय की फलंदाज सेफ आहे. चेक करतात. तत्पूर्वी तिरंगा चषक आपण पाहतो. सर्व आयोजक सकाळपासून उन्हाच्या तडाख्यात कुठेतरी होते, परंतु आता एकत्र जमलेत. ओमकार गायकवाड, दीपक जाधव, तेजस गुडसे, सतीश शेगर, समीर देवे, करण जाधव, सागर धनगरे. खरं तर यांची नावं घेतली पाहिजे. पडद्यामागचे खरं तर हिरो असतात, यांची नावं कुठेतरी राहिली जातात. परंतु रजत पाटील, निखिल आनंद पाटील यांचे जे आगमन झालंय तर सेफ आहे. बॅट्समन सेफ आहे. अंपायर निखिल पाटील यांचे ते आगमन झालेत. आम्ही त्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावर यायचेत. खैरे गावचे एक आपलातून जबरदस्त किलर स्माइल असलेले निखिल पाटील रजत पाटील यांच्या निकटवर्ती. राजेश तांडेल सुद्धा एक जबरदस्त मेहनत घेतली पूर्णपणे. नितेश धुरे आपण पाहताय बसले तिथे, खरं तर वैतागलेत कारण की त्याच्या आधी सुद्धा त्यांनी सामना सुरू होतोय. सुंदर चेंडू, पंचांकडे दाद मागतात. निर्धाव चेंडू जे सांगतात समीकरण तिथे स्थिरावलंय. येणारे चेंडू असेल शिल्लक 6 आणि गरजेच्या विजयासाठी 11 या धावसंख्येची. 6 चेंडू आणि 11 धावा. खरं तर कशा पद्धतीने रोखणार, काय रणनीती आखणार ते पट्टू शिर्के ज्यांच्या नावाने खरं तर हा संघ आणि मला वाटतं बंड्या सुद्धा या नावाने या कराटे संघाची खरं तर ओळख या 2 फलंदाजांनी दाखवून दिली. मला वाटतं आमचे मित्र नंदू सुद्धा या संघात खेळतात. संजय स्वर्गीय नंदू दादा आपण या संघात खेळत होते आधी, परंतु काही कारणास्तव स्वर्गवासी झाले. त्यांना सुद्धा आपण खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. तत्पूर्वी वळतो सामन्याकडे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीत, द्विधा परिस्थितीत कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देणार कर्णधार याचा सुद्धा आपण थोडा त्यांना विचार पडला. 6 चेंडू 11 धावा, दोन्ही संघांना जिंकण्याच्या आशा असेल, परंतु ज्याच्यात खरं तर योग्यता आणि सिद्धता, तुम्ही जी खरं तर सरावाच्या वेळी जी प्रॅक्टिस करता, जो सराव करता, तो खरं तर इथे कशा पद्धतीने दाखवता आणि आपला संघ पुढच्या फेरीमध्ये जिंकून घेऊन जाता हे खरं तर इथे आपल्याला बघायला मिळत असतो. आणि अशा पद्धतीने कांबे विपक्ष आपण पाहतोय. ही कराडा ही लढत दोन्ही जवळचे संघ, दोन्ही मला वाटतं एक खालापूर तालुक्यातील संघ कांबे आणि मला वाटतं पनवेल तालुक्यातील संघ कराडे, 2 तालुक्यातील एक संघ, परंतु मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक शिर्के पूर्णपणे क्षेत्ररक्षण सजवतायत. त्याच पद्धतीची गोलंदाजी होते का आपल्याला पाहायला मिळेल. तर डावखुराचा फलंदाज तयार आहे. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज असताना पंच दिशेने वळताय. तर पंचांना कुठेतरी कवायत करायला लागते रात्री 3:45च्या सुमारास. तर 6 चेंडू 11 धावांची गरज असताना समीकरण थोडं फिरलंय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे ती विजयासाठी कांबे या संघाला. गौरव ऑन स्ट्राईक आहे मला वाटतं डावखुराचा फलंदाज.
गोलंदाज शुभम उगरे, चेंडू दिसला नाही, चेंडू तुटू मे करता करता चेंडू सरळ जाते सीमा रेषे पार. 4 धावांसाठी दणदणीत असा चौकार. गरज होती ना अशा आपल्याला हा चौकार दुष्काळात 13वा महिना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललं जातं. येणारे चेंडू असतील ते 5 आणि गरज विजयासाठी 6 या धावसंख्येची. 5 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार होतो शुभम. तर फलंदाज पुन्हा एकदा गौरव कांबे संघाकडून. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यष्टीरक्षक पकडणारा आणि चपळाई दाखवली आणि पंचांचा बोर्ड वरती आला. फलंदाज बाद होतोय गौरव. आपल्या संघासाठी कुठेतरी कमी पडला. धावचीत पकडला गेला. समीकरण बदलतं. येणारा चेंडू असेल शिल्लक ते 4. 3 चेंडू आणि गरज असेल ती विजयासाठी 5 या धावसंख्येची. 3 चेंडू 5 कुठेतरी चाललं असणार. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. कुठेतरी वाटलं होतं की गौरव ऑन स्ट्राईक आहे आधी अजून तळ टोकून मैदानाचा जर आज सामना कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत येण्याचे चान्सेस कमी होते, परंतु शेवटच्या षटकापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला. शेवटच्या षटकाचा येणारा चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि गरज येते विजयासाठी 5 या धावसंख्येची. अशा वेळी काय कानमंत्र गौरव देत आहे, काय कानमंत्र प्रतीक शिर्के आपला गोलंदाजाला देत आहे, यष्टीरक्षकचा कोणती चूक करतोय की कशी क्षेत्ररक्षण सजवतोय हे देखील तितकंच पाहण्यासारखे असणारे. चेंडू शिल्लक 3 गरज आहे विजयासाठी 5 धाव्यांची. निखिल अनंता पाटील आमच्या दिशेने सुद्धा वोल्टात कुठेतरी शुभेच्छा देत आहेत. यांचे सुद्धा आम्ही इथे या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की तुम्ही एवढा पहाटे आलेत. दिवसभर कुठे आता माहीत नाही परंतु आता आलेत हे महत्वाचं खरं तर. चला सुरुवात होते. 3 चेंडू गरज आहे विजयासाठी 5 धाव्यांची. फलंदाज पाहतोय आपण नौका फलंदाज आर्यन कुरंगळे. मस्त जसा प्रेक्षकांनी आवाजला त्याच पद्धतीची एक चापट बसली चेंडूला. तुटू करता करता सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. आल्या माघारी पाठवलं आणि सुवर्ण संधी दिली जाते ती डीजे मास्टर डीजे गणेशाला. मोठा पटका कुठेतरी मारण्याच्या प्रयत्नात आपण जर षटकाराने जर हा सामना जिंकवला तर लाला ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लागले गेले ते कांबे संघाला. तरी नोंद घ्यायची परंतु आमिष खरं तर कुठेतरी महागडा ठरतो. जसं राहुल शिर्के यांना मला वाटतं आपण मैत्री चषकला पाहिलं 18,000चा पारितोषिक लागला होता 3 बॉल 3 षटकाराला. पण मला वाटतं 2 बॉल 2 षटकार मारले होते आणि तिसरा षटकार म्हणजे एका षटकारला 18,000 लागले होते. परंतु आमिष कुठेतरी दाखवलं गेलं. त्या आमिषाला बळी ठरल्या आणि संघ पराभूत केला होता. ते एका षटकाराने ती कुठेतरी जखम झाली. चला 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. जोरात अपील केली जाते. अपील स्वीकारली जाते. फलंदाज बाद होते. कुठेतरी वाटलं होतं 6 चेंडूंमध्ये 5 धावा कुठेतरी सहज प्राप्त होईल परंतु आता समीकरण बदलले जाते. चेंडू शिल्लक असेल तो 1 आणि गरज होती विजयासाठी 5 या धावसंख्येची डीजे.
धावेची आवश्यकता. कुठेतरी वाटलं तर सामना एकतर्फी होईल का. आधी या मैदानात अजूनही तळ टोकून होता. कुठेतरी वाटले त्याला स्ट्राईक मिळाली असती तर सामना आणि समीकरण कुठेतरी बदललं गेलं असतं. अजिंक्य बहुड इथे येत आहेत. एक जबरदस्त आवाज. वरोसे या संघाचे नेहमी खंबीर समर्थक, पाठीराखे आणि स्पॉन्सर सुद्धा करतात वरोसे संघाला. चला, आणि सुंदर त्यांच्या मंत्रमुग्ध वाणीने प्रेक्षकांची मन नेहमी जिंकत असतात. यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तामध्ये स्वागत. अंकित मालुसरे, मॅन फ्रॉम अकोलवाडी, त्यांचा आवाज आपण पूर्ण दिवसभर ऐकत होतो. कुठेतरी गायब होते आता, परंतु आता आलेले आहेत. चेहऱ्यावरचे समीकरण बदलले आहेत, म्हणजे मस्त मजा करून आलेले आहेत. तर यांचं सुद्धा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही स्वागत करतो. मैदानात बोलतो एक चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता, म्हणजे षटकार लगावा लागेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. ओमकार म्हात्रे याच्याकडे ही पूर्णपणे कांबे संघाची जबाबदारी असणार. जर षटकार लगावला तर 1000चा पारितोषिक लाला ठाकूर यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला मिळणार. कोण जिंकणार हा चेंडू निर्णायक असणार आहे. मोठा फटका मारचा प्रयत्न होता, फलंदाज बीट झाला आणि संघ विजयी घोषित होतो. तो कराड या संघ जिंकलेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन. हरलेल्या संघाचे आभार की आपण या स्पर्धेमध्ये करत टुर्नामेंट मध्ये भाग घेतल्याने आपला चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला. सहा चेंडूमध्ये 17 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आणि एक विकेट ज्याने प्राप्त केली आहे तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला यश, आपण या ठिकाणी यावं. अक्षय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अक्षय पाटील 6,000 6 षटकारांसाठी. अविनाश घाटे, अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून कार्यरताना 6,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. परंतु यश